काल रात्री मी वाटाणे भिजत घातलेले, काळे वाटाणे भिजत घातलेले, तर छान भिजलेले आहेत. आता सकाळी काय करते ते निवडून घेते, कारण एखादा खडा असू शकतो किंवा एखादा वाटाणा न भिजलेला वाटाणा. आता हा आहे ना, तो न भिजलेला वाटाणा आहे. तर असा निवडताना असं खाली टाकून बघायचं आपल्याला. छोटा वाटाणा तो भिजलेला नसला ना की तेवढ्याच आकाराचा असतो, म्हणजे मोठा झालेला नसतो. तर किंवा एखादा खडा असतो, तर म्हणून निवडून घ्यायचं, कारण मुलांना किंवा आपल्याला पण दाताखाली येऊ शकतो. आता काय केलं, वाटाणे निवडून घेतले आणि कुकरला लावलेत आणि परातीत इथे पीठ घेतलेलं आहे. तर हे धपाट्यांसाठी पीठ आहे. धपाट्याची भाजणी करून आणलं आणि धपाटे केले तरी ते छान होतात, हलकं होतं ते धान्य आणि पचायला सोपं असतं. तर मी काय भाजून घेतलेलं नाही आहेत ती पिठं घेतलेली आहेत, म्हणजे दळूनच आणलेली आहेत. 2-4 दिवसापूर्वीच दळून आणलेली आहेत. तर गव्हाचं पीठ आहे, जास्त जोंधळ्याचं पीठ घेतलेलं आहे, तांदळाचं पीठ आहे आणि बेसनचं पीठ, म्हणजे चणा डाळ किंवा हरभरा डाळ म्हणतात त्याचं पीठ आहे. तर यात चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. बाकीचे सगळे मसाले, तर त्यात मी काय काय टाकलेलं आहे, धनापूड जास्त टाकले, जिरापूड त्याच्या निम्म्याने टाकलेली आहे, हिंग, हळद आणि कोथिंबीर. काय करते मी पहिल्यापासून असं करते की कोथिंबीर पहिली चिरून घेते आणि ती लक्षातच नाही, ती मी धुवून ठेवलेली तर ती राहिली चिरून घ्यायची. नाहीतर पहिलं प्रथम मी काय करते, परातीत पहिली कोथिंबीर चिरून घ्यायची, मग बाकीची सगळी पिठं घ्यायची, असं करते. तर आता कोथिंबीर चिरून घेतली आहे आणि खरडा मी रात्रीच करून ठेवलेला, कारण सकाळी मुलांना डबे द्यायचे आणि सगळ्यांच्या डब्यात काय असतं, इकडे धपाटे आणि उसळ हे असतं, त्यामुळे सकाळी करून द्यायचे होते. म्हणून मग मी रात्रीच खरडा करून ठेवला. मिरची, आलं, लसूण, जिरे आणि मीठ, थोडीशी कोथिंबीर असं ते करून वाटलेलं मिक्सरला. आणि आता तो खरडा पण घेतला आहे त्यात. आता ते सगळं पिठाला मिक्स करायचं छानपैकी. पिठाला ते आपण घातलेले मसाले सगळे चोळून घ्यायचे. इतके सगळे मसाले आहेत, खरडा आहे, कोथिंबीर आहे, तर ते सगळे लागली पाहिजे. त्यामुळे व्यवस्थित आधी कोरडा आहे तोपर्यंतच हाताने मिक्स करून घ्यायचं आणि मग पाणी टाकून घट्टसर मळून ठेवायचं. थोडा वेळ मळून ठेवलं की छान होतात, म्हणजे ते सगळे मसाले मुरले जातात आणि मस्त लागतो खमंग असा धपाटा तयार होतो. तर ते आता मी पाणी घालून घट्टसर असं मळून घेते. आता इथे माझं मळून झालेलं आहे, थोडंसं घट्ट ठेवलं, एकदम पातळ ठेवलेलं नाही आहे. तर धपाटा करताना आपल्याला पाणी लावायला लागलं तरच लावायचं, नाहीतर करता येतात तसेच. कुकर झालेला आहे, चहा ठेवला इथे आणि पीठ पण मळून घेतलेलं आहे आपलं धपाट्याचं. कारण आज उपवास आहे, भावाचा उपवास, कारण हर्षदाचा माझा उपवास असणार आहे, त्यावरती दोघंही खाणार, म्हणजे नेहमी असंच असतं. नमस्कार, मी पद्मजा, राजा राणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज घाई आणि आज गुरुवार आहे, स्वामी समर्थांचा अभिषेक वगैरे तेही आहे. आता आधी करून घेते, म्हणजे मुलांना डबे द्यायला बरे आणि मग मला छानपैकी पूजा वगैरे करून घेता येईल. आता काय केलं, चहा वगैरे घेऊन झालेला आहे, मुलांना पण दिला आणि कढई तापत ठेवले, तर तेल तापवलं आणि कांदा घातलेला आहे, बारीक कांदा चिरून घेतलेला आहे, कारण काळ्या वाटाण्याची उसळ करायची आहे. काही वेळेला काय करायचे मी वाटप करून, म्हणजे कांदा खोबरं वगैरे भाजून, म्हणजे लालसर कलरवर भाजून त्यात मसाले वगैरे घालून ते वाटायचं आणि मग ते वाटून मी काळ्या वाटाण्याच्या उसळीला करायची, ते पण छान होतं. पण म्हटलं हे सिंपल पद्धतीने, कुठलाही मसाला घातलेला नाही आहे, अगदी कोणताही गरम मसाला कुठलाही वापरलेला नाही आहे. तर तेल घातलेलं आहे आणि तेल जरा जास्त मी घातलेलं नाही, कारण डब्याला द्यायचं, मग डब्यातून ते बाहेर येतं तेल वगैरे आणि बरोबर वाटत नाही. काही वेळेला होतं आपल्याकडून पण जास्त, पण मी तेल मग कमीच घातलेलं आहे. कांदा छानपैकी अगदी भाजून घेतला, त्यात आलं लसूण घातलं आणि कोल्हापुरी कांदा लसूण चटणी घातली आणि व्यवस्थित अगदी थोडा वेळ अगदी परतून घ्यायचं. यावेळेला कमी गॅस ठेवायचा, नाहीतर जी आपण चटणी घातलेली आहे ती करपून जाईल. थोडंसं मी वाटाण्यातलंच गरम पाणी घातलेलं आहे, वाटाणे जे शिजवून घेतले त्यात थोडंसं राहतंच गरम पाणी, कारण आपण जास्त घालतो पाणी. तर थोडंसं पाणी त्यातलं घातलं आणि जराशी उकळी आणून घेते त्याला, म्हणजे त्याला जी तर्री येते ती छान येते. तर तेल कमी घातल्यामुळे नंतर ती दिसून येत नाही आहे, तर तेल घातलं असतं जास्त जरा तर छानपैकी तर्री दिसली असती. आणि तर वाटाणे, हे शिजवलेले वाटाणे ते घालून घेतले आणि आता यामध्ये मीठ घालते, कारण मगाशी वाटाणे शिजताना घातलेलं होतं थोडं, त्यामुळे थोडं घालून घेतलं. जर अशी पातळसर पण भाजी असली तर डब्यातून ते येऊ शकते, त्यामुळे काय करणार आहे,
आम्ही खाणार जेव्हा तेव्हा जरासं गरम पाणी पुन्हा घालेन आणि पातळसर करेन. तर हळद राहिलेली लक्षात नाही, नंतर लक्षात आली म्हणून हळद घालून घेतली. हळद पण घालायची, कुठल्याही ह्याला आपण कलर छान येतो म्हणून घालत नाही काय, तर तसं नाही करायचं. हळद आवश्यक आहे आपल्या शरीराला, तर हळद घालून घ्यायची. आणि आता यामध्ये मी खोबरं घालून घेते. हे सुकं खोबरं आहे. तर याला बघा बाकीचं दुसरं काही मी मसाला घातलेला नाही आहे. पूर्वी करत होते, कांदा भाजायचा, त्यात खोबरं भाजायचं, म्हणजे मी मध्ये सागोतीला दाखवलेलं त्याप्रमाणे ते करून घ्यायची. ते पण छान होते उसळ. पण ही म्हटली साधी सोपी अशी पण, आणि टेस्टला पण लागते छान. कधी ती करते, कधीही अशा पद्धतीने करते. तर आता कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे, ती घालून घेते यावर, म्हणजे मग उसळ आपली तयार झाली आहे. तर कोथिंबीर घालते आणि जरासं त्याला आणि एकदा जराशी वाफ देते, कारण घट्टसर व्हायला हवी आहे म्हणून जराशी अगदी वाफ देऊन घेणार. आणि लगेच धपाटे करायला घेते, डबे द्यायचे आहेत म्हणून जराशी घाई. तर पीठ आता चांगलं मुरलेलं असेल, करून बघते म्हणजे कळतं. करून बघते असं का म्हटलं, कारण काही वेळेला काय होतं, आपण घट्टसर जरा मळलं की पाण्याचा हात वगैरे लावून घ्यावा लागतो. तर तसं काय गरज वाटत नाही आहे, कारण पहिला तर छान वाटतो आहे धपाटा. मी जसं करते तसं व्यवस्थित झालेलं आहे. तर तवा पण तापत ठेवलेला आणि आता धपाटे करून घेते. आणि ते असं होल जराशे पाडून घ्यायचे, म्हणजे त्यात तेल वगैरे जाऊन कसं होतं, भाजली जाते ती पण बाजू. पाणी लावून घ्यायचं आणि तेल सोडायचं आणि बाजू परतून घ्यायची. एका बाजूने पण धपाटे भाजून घेतात, फक्त एका बाजूने पण धपाटे भाजतात काही जण. मी दोन्ही बाजूनी भाजते थोडं थोडं. आणि तेल वगैरे जरा जास्त घातलं की होतात मऊसर. जरी दोन्ही बाजूनी जरी भाजले तरी तेल घातलं ना की व्यवस्थित मऊसर राहतात, अगदी संध्याकाळपर्यंत राहतात. पण मी संध्याकाळला करणार, आत्ताच्या आत्ताला, गरम गरमच धपाटे छान वाटतात. मध्ये मी ही रेसिपी शेअर केलेली आहे आपल्या चॅनलवर. तर पहिला धपाटा तरी मस्तपैकी तयार झालेला आहे. तर इथे असे बाकीचे धपाटे करून घेते. मुलांचे करून झाले, थोडेसे करायचे आहेत आणि बाकीचे मग संध्याकाळी रात्री जेवताना गरमागरम करणार. तर धपाटे करायला चालू आहे. मुलांचे डबे दिलेले आहेत, भाजी झालेली आहे, दाखवली, शेअर केली तुमच्याशी. आणि धपाटे मुलांच्या आधी केले आणि डबे भरून दिले, आणि आता आमच्या दोघांची करते. तर संध्याकाळला हे पीठ ठेवले, संध्याकाळी गरम गरमच धपाटे छान वाटतात. आता मुलं घेऊन जातात, तर आज सगळ्यांच्या डब्यात धपाटे असतात. तर आमच्याकडे अशी पद्धत आहे, नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास करतात आणि मग धपाटे, उसळ आणि दही. तर म्हणजे लोणी छान लागते, त्याच्यावर तुपही छान लागतं, लोणी एकदम बेस्ट लागतं. पण दही खाण्याचा म्हणजे सवय पहिल्यापासून दही खातो आम्ही त्याच्यावर. आणि खरडा, त्यात खरडा घातलेलाच असतो, खरडा पण छान लागतो. तर असे धपाटे तर करून घेते सगळे, म्हणजे जास्त नाही तर आमच्या दोघांचेच आहे. तर धपाटे करताना वरच्या बाजूला तव्यावर जी बाजू असते त्याला पाणी लावायचं, कडेने तेल सोडायचं, म्हणजे धपाटा सुटायला मदत होते. दोन्ही बाजूला धपाट्याच्या तेल लावायचं आणि भाजून घ्यायचा. पीठ एकदम मस्त झालेलं आहे आणि व्यवस्थित, जास्त मळायला वगैरे लागलंच नाही मला, अगदी व्यवस्थित झालेलं. काही वेळेला कसं आपण घट्ट मळून ठेवतो आणि मग लावायला लागतं पाणी, तर अजिबात लागणार नाही, मस्त झालं. तर इथे धपाटे करून तयार झालेले आहेत आणि एक दोन जास्तच केले. इथे वेळेला कोणी येऊ शकतं आपल्याकडं, त्यामुळे एखाद दुसरा जास्त असावा. सणाच्या दिवशी तरी एखाद दुसरं काही जे आपण पदार्थ करतो जास्तच असावा. आणि हे काय चालले बघा, जेवण तयार आहे, जे धपाटे उसळ. पण त्यांना म्हणत होते जेवून घेतलं तरी चालतं, पण नाही, त्यांना चहा पाहिजे. तर चहा प्रेमी येते तिकडे, तवा उतरलेला दिसत असेल. तर सगळं तयार आहे, पण त्यांना चहा हवा आहे. तर मला छानपैकी आता पूजा करून घ्यायची आहे. आता मी पूजा करून घेणार.
आज पूजेला मला बराच वेळ लागणार आहे आणि मी काय करते अशा वेळेला नैवेद्य बाजूला काढून ठेवते. कारण काय होतं मुलांना डबे घेऊन जायचे असतात किंवा मिस्टरांना एखाद्या वेळेला जेवून जायचं असतं, बाहेर कामं असतात त्यांची, त्यामुळं काढून ठेवते नैवेद्य. म्हणजे ती त्यांच्या कामाला लागतात, आपणही निवांतपणे मस्तपैकी आपल्याला पाहिजे तशी पूजा करून घेऊ शकतो. मुलांना मी घट्टसर उसळ दिली डब्यातून सांडते वगैरे, पण यामध्ये जरासं गरम पाणी करून घातलं, छान लागते खायला. आता गुरुवारची पूजा करून झालेली आहे. अभिषेक वगैरे सगळं घालून घेतलं आहे. मी शेअर केलेलं नाही आहे. तर काय केलं, दुधाचं आज नैवेद्य दाखवला. कारण आता दाखवायचं आहे, धपाटे वगैरे झालेलं आहे, पण तोपर्यंत मी दुधाचा नैवेद्य दाखवला. मनासारखी पूजा झाली ना की मनाला आनंद मिळतो आणि हेच महत्त्वाचं आहे. कारण आपलं समाधान होणं, कोणतंही आपलं काम असू दे, तर त्यात समाधान मिळणं आणि ते समाधानानं करणं आणि त्यातनं आनंद निर्माण होणं हे महत्त्वाचं आहे. आपल्या मनाला जेव्हा आनंद होतो किंवा आपलं समाधान होतं, तेव्हा आपल्या लक्षात येतं की देवाला पण आनंद झालेला असतो, देवालाही छान वाटलेलं असतं, आपली पूजा मान्य झालेली असते. तर मला छान शांत असं मस्तपैकी वाटतं आहे. तर आता नैवेद्य दाखवून घेते. बाजूला काढूनच ठेवलेला आहे मी नैवेद्य आधीच, तर तो दाखवून घेते. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असल्यास प्लीज लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर हे बघा, असा मी नैवेद्य बाजूला काढून ठेवलेला, तर तो दाखवून घेतलेला आहे. आता मी धपाट्यावर वाढत नाही, कारण मग ते ओलसर होतं, जरा जास्त वेळ झालं तर असं वाटीत किंवा डिशमध्ये काढते. आमच्याकडे अशी पद्धत आहे की नागपंचमीच्या आदल्या दिवशी स्त्रियांनी उपवास करायचा, भावाचा उपवास म्हणून, आणि त्याला धपाटे आणि उसळ, काळ्या वाटाण्याची उसळ असं खायचं. आणि प्रत्येक ह्याच्याप्रमाणे पद्धती वेगवेगळ्या असतात. काही आता आमच्याच आसपास काही ठिकाणी असं आहे की उद्याच्याच दिवशी सकाळी धपाटे करतात आणि संध्याकाळी नागपंचमीचा सण करतात. आमच्या इथे असं आहे की आदल्या दिवशी करायचं भावाचा उपवास म्हणून, दुसऱ्या दिवशी नागपंचमीचा सण करायचा. आता मी जेवायचे, बाकी सगळे म्हणजे मुलं डबा घेऊन गेलीत, मिस्टर गेले, जेवून गेले, बाहेर काम होतं त्यामुळे ते पण गेले. तर मी अजून जेवायचे, म्हणजे धपाटे आणि उसळ दही असंच खायचं. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं असल्यास प्लीज सबस्क्राईब करा, किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.